चंद्रपूर शहरातील प्रत्येक नागरिकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केंद्र शासनाने अमृत योजना आणली। या योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 2017 मध्ये तब्बल 234 कोटींची अमृत योजना मंजूर झाली। भूमिगत पाईपलाईन टाकण्याच्या नावावर बघता बघता संपूर्ण शहर खोदून काढण्यात आले। जिथे मनात आले तिथे खड्डे खोदण्यात आले। मात्र त्यानंतर त्यांची दुरुस्ती करून ते सुव्यवस्थित आणण्याच्या भानगडीत कंत्राटदार पडला नाही। काही ठिकाणी थातुरमातुर मुरुम टाकण्यात आले। अमृत 1 चे काम झाले, मात्र चंद्रपूर शहरातील नागरिकांना पाण्याचा एक घोट सुद्धा मिळाला नाही। नागरिकांचा पिण्याच्या पाण्याच्या समस्येला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे आंदोलन सुद्धा करण्यात आले, परंतु या आंदोलनाकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले। अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामातील भ्रष्टाचार जर असाच चालू राहिल्यास महानगरपालिकेविरुद्ध तीव्र जनआंदोलन करणार असा इशारा राहुल देवतळे यांनी दिला आहे। आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरदचंद्रजी पवार गटातर्फे आम्ही अमृत जल योजनेचा जो भ्रष्टाचार जो झाला आहे जनतेसोबत, चंद्रपूर शहर वासियांसोबत, त्याबद्दल आम्ही महानगरपालिकेच्या पटांगणात आम्ही 1 दिवसीय धरणे आंदोलन केले होते। त्याच्यामध्ये जे अमृत जल योजना आहे 2017 मध्ये जी चालू झाली होती चंद्रपूर शहर वासियांसाठी, की ते अमृत जल योजना 234 कोटीची अमृत जल योजना होती। त्याच्यात त्या 234 कोटीमध्ये 200 कोटी संतोष मुरकुटे नावाच्या ठेकेदाराला प्राप्त झाले, देण्यात आले। त्याच्यात 200 कोटी दिल्यानंतरही जे अमृत जल योजना 2 वर्षात व्हायची होती ते आज 7 ते 8 वर्ष झालंय तरी ते अमृत जल योजना काही झाली नाही। पण तो 200 कोटी घेऊन तो ठेकेदार फरार झाला, प्रसार झाला। पण त्या ठेकेदारावर कोणतीही महानगरपालिका प्रशासनाने व रिच्या जिल्हा अधिकारी कार्यालयाने कोणतीही काही कारवाई केली नाही। त्यानंतर आम्ही वारंवार निवेदन दिले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे। मी सुद्धा तिथे आंदोलन केले, अन्नत्याग आंदोलन केले, धरणे आंदोलन केले, निवेदन दिले, पण आताही आम्हाला कोणते सडोतर असे काही उत्तर मिळाले नाही। त्यानंतर अजून अमृत जल योजनेसाठी, नवीन योजनेसाठी अमृत जल 255 कोटी त्या निधी उपलब्ध केला, तरी अमृत जल योजनेचे काम अजूनही काही झाले नाही। पुष्कळशा ठिकाणी पाईपलाईन नाही गेले। असे खूप चंद्रपूर शहरातले असे खूप प्रभाग आहे, वार्ड आहे की अजूनपर्यंत तिथं काही लाईन पोहोचली नाही। पाण्याचा जे मुद्दा होता की पहिल्या मजल्यापासून की दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जाणार, आज सर्वसाधारण पहिल्याच मजल्यापर्यंत पाणी नाही जात। हे खोटं बोलून हे अमृत जल योजनेचे हे काम निकृष्ट दर्जाचे हे महानगरपालिका प्रशासन करून राहिले आहे। त्याच्यानंतर चंद्रपूर शहरामध्ये 2017 मध्ये मल निसारण योजना आणली होती। 2007 मध्ये मल निसारण योजना आणल्यानंतर ते मल निसारण योजना 95 कोटीची होती। त्याच्यात 50 ते 60 कोटीचा भ्रष्टाचार झाला। त्या रेड्डी नावाच्या व्यक्तीला तो ठेका दिला होता, तोही फरार झाला, पण त्याच्यावरही कोणती कारवाई केली नाही। त्याच्यानंतर अजून 2024 पासून संपूर्ण चंद्रपूर शहर खोदून ठेवून दिलं मल निसारण नावाच्या योजनेच्या अंतर्गत। 255 कोटीची हे मल निसारण योजना होती, तरी या एवढा मोठा भ्रष्टाचार होऊनही, वारंवार भ्रष्टाचार होऊनही इथची महानगरपालिका प्रशासन सुस्त आहे, ते कोणतीही कारवाई करत नाही। आम्ही वारंवार निवेदन देतो, आंदोलन करतो, पण आमच्या आंदोलनस्थळी भेट सुद्धा नाही देत इथच्या महानगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी। कुणी आमच्याकडे लक्ष नाही देत। त्यासाठी आम्ही वारंवार निवेदन दिले, सर्व गोष्टी केले, आंदोलन केले, पण चंद्रपूर शहरवासियांच्या जनतेला आम्ही न्याय मिळवून देणार यासाठी आम्ही सक्त राहू। आणि त्यानंतर असाच हा भ्रष्टाचार जर चालू राहणार, याच्याही पेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्याच्यामध्ये जे कमिशन जे महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्याला जाऊन राहिलं, आम्ही आता त्यांची नावं उघडकीस करू।